काल अष्टमीला जर होम केला नसेल तर आज नक्की करा, कारण अष्टमी आणि आज महानवमी आहे. तर आज पण होम केला तर चालतो. बाय चान्स जर काही अडचण आली असेल की राहून गेला असेल तर हे मटेरियल मी इथे तुम्हाला दाखवलं. सगळी होमाची सामग्री आहे. आणि जेव्हा आपण दुर्गा सप्तशती पूर्ण करतो तेव्हा आपल्याला पुरणाचे 21 दिवे, तुम्ही 11 किंवा 21 बनवू शकता. तर ते पण तुम्हाला मी पुढे सांगते कसे बनवायचे. आणि काल आपल्याला मखाण्यांची खीर दाखवायची होती म्हणून मी मखाणे तुम्हाला दाखवले. हे मी अष्टमीला केलेली आहे पूजा, ती तुम्हाला मी दाखवते म्हणजे होम. तर दुर्गा सप्तशतीचे माझे पूर्ण म्हणजे एक पाठ पूर्ण केला, पूर्ण 13 अध्याय 9 दिवसात म्हणजे एक पाठ पूर्ण केला. म्हणून मी होम हवन केलं आणि दुर्गा माताला म्हणजे आपल्या सप्तशृंगी माताला 21 पुरणाच्या दिव्याचा नैवेद्य दाखवून मग त्याचं उद्यापन केलं. तर आपल्याला काय काय लागणार आहे बघा. समिधा आहेत, गोरी आहे म्हणजे शेणाची गोर आहे, आणि तांदूळ, जव, साखर आणि पांढरे तीळ एकत्र करून मिक्स करून मी त्या वाटीमध्ये ठेवलेले आहेत. एक आपली खीर लागते हवन करताना अग्निमाताला, आणि तांदळाची खीर आणि तूप. जर बाहेर जायला नाहीच मिळालं, सामग्री नाही मिळाली तुम्हाला होमची, समिधा नाही मिळाल्या, त्या शेण्या म्हणजे गोवऱ्या नाही मिळाल्या, तर तुम्ही घरात फक्त कापूर, लवंग वगैरे टाकून पण होम करू शकता. पण आज होम नक्की करा. आता हा होम केल्यानंतर ना आपल्याला घरात खूप प्रसन्न वाटतं. घरात असं देवीचं काहीतरी असं म्हणजे आगमन झालं किंवा देवी आपल्या आजूबाजूला आहे, देवी प्रसन्न होऊन आपल्या घरात वास करते असं म्हणजे आपल्याला फील होतं, वाटतं आपल्याला तसं. हवन करताना सगळ्यात अगोदर खाली माती ठेवली मी थोडीशी मुठभर. त्याच्यानंतर मी हे टाकलं, त्याच्यावरती शेण्या टाकल्या म्हणजे गोवऱ्या तोडून. त्याच्यानंतर समिधा ह्या 9 प्रकारच्या झाडांची लाकडं असतात म्हणजे फांद्यांचे तुकडे तुकडे केलेले, आणि भीमसेनी कापूर घेतला मी त्याच्यामध्ये ठेवते. त्याच्यानंतर आपण जो अखंड दिवा लावलेला असतो ना त्याच्याने आपल्याला आपण होम अग्नी प्रज्वलित करायचा आहे. अगोदर तूप लावून घेतलं मी, त्याच्यामध्ये तूप पण टाकायचं म्हणजे अग्नी प्रज्वलित होतो. भीमसेनी कापूर अगोदरच ठेवलं आहे. आता तूप अर्पण केलं आहे आणि आता आपण उदबत्तीच्या साहाय्याने, धूपच्या साहाय्याने त्यालाच लावून मी अग्नी प्रज्वलित करते. अग्नी प्रज्वलित केल्यानंतर हा भीमसेनी कापूर थोडा इकडे इकडे ठेवायचा आहे. भीमसेनी कापूर जर घरात उपलब्ध नसेल तर साधा आपण जो नेहमी वापरतो तोही कापूर चालेल, पण होम नक्की करा. होम केल्यामुळे आपल्या घरात खूप प्रसन्न वातावरण राहतं, निगेटिव्ह शक्ती सगळी निघून जाते बाहेर, आणि सगळ्यांना आशीर्वाद, माता भगवतीचे सगळ्यांना आशीर्वाद मिळतात. माता दुर्गाचे, जे आपण तुमची कुलदेवता आहे त्या कुलदेवतेचे आशीर्वाद मिळतात. घरात होम करणं बघा मी कोणत्या बोटाने करते, आपला अंगठा आणि अंगठीचं बोट आणि मधलं बोट म्हणजे करंगळीच्या बाजूचं बोट आणि मधलं बोट असं गोमुख बनवायचं आहे. आणि म्हणताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा, हे असं जेव्हा आपण सोडतो ना तो स्वाहा असं म्हणायचं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा. जेव्हा तुम्ही तूप, खीर किंवा ते जे आपण घेतलेलं आहे ना धान्य अर्पण करायला, ते स्वाहा असं म्हणायचं. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं की अग्नी थोडीशी शांत होते तर मध्ये मध्ये समिधा, गोरीचे तुकडे आणि ती सामग्री टाकायची. सामग्री जेव्हा आपण त्याच्यामध्ये टाकली ना खूप छान घरात सगळा सुगंध पसरतो, कारण खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. पण नसेल तर फक्त कापराने करू शकता. होम मात्र नक्की करा आज. घरात होम करण्याचे खूप फायदे आहेत, पण तुम्हाला तर मी ते सगळे नाही सांगणार. तुम्ही जेव्हा कराल ना प्रत्यक्ष तेव्हा तुम्हाला अनुभव येईल की काय फायदे आहेत त्याच्यामध्ये. घरात जर सगळे घरात उपलब्ध असतील, घरात असतील त्या दिवशी आज, तर त्यांच्याकडून पण थोडं थोडं सगळं अर्पण करून घ्या. अग्निमातेला अर्पण करा सगळं म्हणजे कोणी खीर अर्पण करेल, कोणी तूप अर्पण करेल, कोणी ते धान्य अर्पण करेल, आणि सगळ्यांकडून पूजा करून घ्या. नमस्कार करून पूजा करून घ्या. माता भगवतीला, माता कुलदेवताला माफी मागा जर तुमच्या हातातून काही चूक झाली असेल, मंत्रोच्चार उच्चारताना काही चुका झाल्या असतील तर मातेला माफी मागायची. आज आपल्याला ओटी भरायची, काल जर भरली नसेल तर आज नक्की भरा. ओटीमध्ये तुम्ही मग तुमच्या इच्छेने असतं म्हणजे कुलदेवतेची ओटी भरायची कशी ते. मग ओटीमध्ये साडी, दक्षिणा, ब्लाऊज पीस, नारळ
खारीक, खोबरं, वेलची, लवंग हे सगळ्या गोष्टी घेऊन आपल्याला ओटी भरायची असते आज देवीची. आणि ती जर ओटी तुम्हाला द्यायची असेल तर मंदिरात पण देऊ शकता आणि घरात जर भरली असेल तर तुम्हीसुद्धा वापरू शकता. पण दक्षिणा 11-21 जेवढी तुम्हाला वाटेल तेवढी दक्षिणा मात्र गुरुजींना, ब्राह्मणांना वगैरे नेऊन द्या. किंवा जेव्हा पण तुम्ही जाणार आहे ना तुमच्या कुलदेवतेला, तेव्हा तिथे तुम्ही काहीतरी घ्या, म्हणजे ओटी, एखादी उदबत्ती किंवा फुलं असं घ्या आणि तिथे घरात पैसे वापरू नका ते. होम करणं खूप सोपं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण करत नाही तेव्हा असं वाटतं की खूप तामझाम असेल, खूप काम असेल, पण खूप सोपं आहे. 5 मिनिटात सगळं ते प्रज्वलित होतं. आणि बघा, आपण माळ घेऊन पण करू शकतो. मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलं, कारण माळ आणि ते सगळं करता करता आपलं उद्यापन करायचं होतं म्हणून मी 21 पुरणांचे दिवे बनवले होते. हा दुरून होतो हा फोटो थोडा, पण 21 म्हणजे पुरण असं ताटामध्ये, प्लेटमध्ये थापून घेतले, त्याला 21 होल पाडलेत आणि फुलवात असते ना तुपाची, ती त्याच्यामध्ये तुपात बुडवून ठेवली आणि आरती करते मी आता. इथे आरतीला तुम्हाला आवाज येणार नसेल, मी फक्त एक्सप्लेन करते तुम्हाला. देवीची, कुलदेवतेची आरती म्हणजे गणपती बाप्पाची, दुर्गेची आरती आणि आपल्या कुलदेवतेची पण तुम्हाला माहिती असेल तर ती पण आरती आपल्याला करायची. नसेल तर आपण यूट्यूबवरती वगैरे लावून ऐकू शकता आणि त्यांच्यासोबत म्हणू शकता. अशा प्रकारे आपल्याला होम काल आणि आज म्हणजे अष्टमीला आणि महानवमीला करायचा. ॲक्च्युली अष्टमीलाच करायचा असतो तो, पण ज्यांच्याकडून राहिला आहे त्यांनी करायचा आहे आज. काल आपल्या मातेला ना तांबूल व्हायचं होतं, खूप कंपल्सरी होतं, म्हणजे तांबूल आवडतं देवीला म्हणून तांबूल. आणि आता ही आरती केल्यानंतर हे असे पुरणाचे दिवे तुम्हाला दिसत असतील, ते आपण नंतर घरात खाऊ शकतो. ते पुरणाचे दिवे, पुरण खाऊ शकतो आपण, पण तांबूल खूप गरजेचं होतं वाहनं म्हणून मी व्हायला. आणि ही अशी ओटी भरलेली आहे. नारळ आपण घरात वापरू शकतो आणि बाकीची जी ओटी आहे ती आपण आपल्या कुलदेवतेला जाताना घेऊन गेलात तरी चालेल. आणि कालच आपलं मखाण्यांची पण खीर होती, ती पण मी बनवली होती. तुम्हाला हा व्हिडिओ काल अपलोड करायचा होता मला, पण काल नाही जमला म्हणून मी आज करते. ज्यांची कोणाची कालची सेवा राहिली असेल त्यांनी आज नक्की करा. उद्याचा व्हिडिओ घेऊन लवकरच येते, उद्या सकाळी अपलोड करते. उद्या शस्त्रांची पूजा का करायची असते, काय महत्त्व असतं, त्याचा व्हिडिओ लवकरच उद्या येईल. उद्या सकाळी मी लवकर अपलोड करत. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती ट्यून राहा. थँक्यू. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. पुन्हा भेटू उद्या. तोपर्यंत जय अंबामा, जय दुर्गामा, जय कुलदेवता.